ईश्वर कृपेची अनुभूती जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी असेल तर एकादशी हा अतिशय उत्तम दिवस आहे बरं का. एकादशीच्या दिवशी श्रद्धेनं केलेलं विष्णू नामस्मरण आपले मन शुद्ध करते, आपली भक्ती अधिक दृढ करते आणि आपल्याला ईश्वर कृपेची प्रचिती आणून देते असा विश्वास आहे. मग एकादशीच्या दिवशी नेमके कोणते मंत्र म्हणावेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शैला लोकमत भक्तीमध्ये तुमचं स्वागत करते. एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय तिथी मानली जाते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये एकादशीला पापांचा नाश करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी तिथी असं वर्णन केलंय. या दिवशी उपवास, जप, नामस्मरण, विष्णुपूजन, गीता पठण आणि जागरण यांना विशेष महत्त्व आहे. एकादशीचं महत्त्व पद्मपुराण, स्कंदपुराण, भविष्योत्तर पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण यामध्ये एकादशीचं महात्म्य मोठ्या प्रमाणात वर्णन केलंय. असं सांगितलं जातं की एकादशीचं व्रत केल्यानं अनेक जन्मांची पापं नष्ट होतात आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. एकादशीची पौराणिक कथा सुद्धा आहे. एकदा मूर नावाचा अत्यंत बलवान राक्षस देवतांना त्रास देत होता. देवांनी भगवान श्रीहरी विष्णूंकडे धाव घेतली. भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या राक्षसाशी हजारो वर्ष युद्ध केलं. युद्धादरम्यान भगवान एका गुहेत विश्रांती घेत होते. तेव्हा मूर राक्षस भगवानांवर आक्रमण करण्यासाठी पुढे आला. त्याच क्षणी भगवानांच्या दिव्य तेजातून एक अद्भुत देवी प्रकट झाली. क्षणातच भगवान जागे झाल्यावर त्यांनी त्या देवीला वरदान मागण्यास सांगितलं आणि देवी म्हणाली की आज ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी जो उपवास करेल, जप करेल आणि तुमची भक्ती करेल त्याला सर्व पापांतून मुक्ती मिळावी. भगवान श्रीहरी विष्णूंनी क्षणाचाही विलंब न करता तिला एकादशी हे नाव दिलं. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वात आधी स्नान करावं. या दिवशी स्वच्छ पिवळी किंवा पांढरी वस्त्र परिधान करणं हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. यानंतर तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करावा. देवघरात जाऊन भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, तुळशीपत्र आणि गोड नैवेद्य अर्पण करावा असं सांगितलं जातं. शिवाय या साध्या पण मनापासून केलेल्या पूजेनंतर विष्णू मंत्रांचा जप सुरू करावा. मग आता पाहूया की ते शक्तिशाली मंत्र कोणते आहे जे तुमचे जीवन सुद्धा बदलू शकतात. तर पहिला मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. याचा अर्थ असा की हे सर्वश्रेष्ठ भगवान वासुदेव, मी तुम्हाला नमस्कार करतो. मला तुमच्या चरणी स्थान द्या. आता हा मंत्र 108 वेळा म्हणावा असं म्हणतात. यामुळे मन शांत होतं, नकारात्मक विचार दूर होतात आणि विष्णू कृपेनं आध्यात्मिक प्रगती होते. दुसरा आहे विष्णू गायत्री मंत्र. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. याचा अर्थ असा की हे नारायण, आम्ही तुमचे ध्यान करतो, आमच्या बुद्धीला योग्य मार्ग दाखवा. हा मंत्र सुद्धा 11 किंवा 21 वेळा म्हणावा. शक्य असल्यास 108 वेळा म्हणणं उत्तम मानलं जातं. त्यानंतर तिसरा मंत्र ओम नमो नारायणाय. हा 8 अक्षरी अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि याचा अर्थ आहे की भगवान नारायणांना माझा नमस्कार. हा मंत्र आपण 108 वेळा, 1008 वेळा सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर चौथा मंत्र विष्णू मंत्र. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभम सुरेशम. या स्तोत्रात भगवान श्रीहरी विष्णूंच्या शांत, करुणामय आणि सर्वव्यापी स्वरूपाचं सुंदर वर्णन केलंय. त्यानंतर पाचवा मंत्र आहे ओम विष्णवे नमः. हा सर्वात सोपा मंत्र आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण हा मंत्र जप करू शकतात. त्यानंतर सहावा मंत्र हरे राम हरे राम. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा कलियुगातील अत्यंत प्रभावी नामजप मानला जातो. त्यानंतर आपण विष्णू सहस्त्रनाम सुद्धा जपू शकता. एकादशीला याचं पठण अत्यंत शुभ मानलं जातं. जर तुम्हाला संपूर्ण सहस्त्रनाम म्हणणं शक्य नसेल तर पहिले काही श्लोक आहेत किंवा काही शेवटचे श्लोक आहेत किंवा भगवंताची काही निवडक नावं आहेत ती म्हटली तरी तितकंच पुण्य लाभतं असं म्हणतात. आता नामस्मरण कधी करावं तर सर्वात उत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त, जी सूर्योदयापूर्वीची असते. सकाळी लवकर उठावं, स्नानानंतर तुळशी समोर दिवा लावून पूजा करावी आणि दुपारी वेळ मिळाल्यास भगवद्गीतेचं वाचन करावं किंवा शांत नामस्मरण करावं.
संध्याकाळी पुन्हा देवघरात दीप लावून विष्णू आरती आणि नामजप करावा. रात्री शक्य असल्यास जागरण करून भजन, विष्णू सहस्त्रनाम किंवा रामनामाचा गजर करावा. जप करताना मात्र नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच बसावं. खाली बसण्यासाठी कुशासन किंवा स्वच्छ आसन वापरावं आणि जपासाठी तुळशीची किंवा स्फटिकाची माळ वापरावी. जपादरम्यान मन शांत ठेवावं, उच्चार स्पष्ट असावे आणि विनाकारण बोलणं टाळावं. एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र, पिवळी फुलं, केळी, खडीसाखर, पंचामृत, पिवळे वस्त्र, चंदन आणि तुपाचा दिवा नक्की अर्पण करावा. आता एकादशीचा उपवास हा फक्त उपवास करणं नव्हे, तर एकादशीला तामसिक अन्न, कांदा, लसूण आणि शक्य असल्यास तांदूळ म्हणजे भात खाणं पूर्णपणे टाळावं. यासोबतच मनावर नियंत्रण ठेवून राग, खोटं बोलणं, कोणाचीही निंदा करणं, हिंसा करणं किंवा कोणतेही व्यसन करणं हे सुद्धा टाळावं. मग या एकादशीला तुम्ही कोणता मंत्र जप करणार आहात आणि हे व्रत तुम्ही कसं करणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.